उन्नती फाउंडेशनची दिव्यांगांची थाटामाटात लग्न करून आगळीवेगळी शिवजयंती। जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला जातो। अशातच पिंपरी चिंचवड शहरात देखील 6 दिव्यांग जोडप्यांचा विवाह लावत त्यांना नवीन आयुष्यात पदार्पण करून देत एक अनोखा उपक्रम राबवला आहे। या उपक्रमाची सर्वत्र चर्चा देखील होत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळ सौदागर परिसरात उन्नती फाउंडेशनच्या वतीने या देखण्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या समारंभामध्ये जेवण, बँड, निमंत्रित पाहुणे मंडळी तसेच वरवधूंना भेटवस्तू देखील देण्यात आल्या। फिनोलेक्स कंपनीच्या वतीने या वरवधूंना संसार उपयोगी भेटवस्तू दिल्यात। या आगळ्या वेगळ्या सोहळ्याने दिव्यांग जोडपेही सुखावले आहेत। आता यावर्षी 6 म्हणजे प्रत्येक वर्षी आमचं उन्नती शिक्षण फाउंडेशनचं असं ध्येय आहे की प्रत्येक वर्षी एक नवीन जोडपं वाढून किंवा असं संख्या वाढीत जायचं आपलं दरवर्षी आणि दिव्यांग मुलामुलींची आपण लग्न लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि खरी जयंती जर साजरा करायची असेल आपल्याला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच शिकवलं आहे। सगळे 12 बलवते एकत्र घेऊन त्यांनी ही संघटना आपण एकत्र कशी करायची आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करतो आहे। आणि आम्हाला आनंद खूप होतो की आम्ही ढोल लेझिम किंवा DJ वगैरे न लावता आम्ही आता साध्या पद्धतीने आणि ज्या खरंच कुटुंबांना गरज आहे लग्नासाठी मदतीची अशा दिव्यांग मुलांना आणि मुलांना लग्न लावण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय। आम्हाला खूप आनंद होतो या गोष्टीचा। आज महाराजांच्या जयंतीनिमित्त उन्नती फाउंडेशन व झुंज संस्था यांच्या वतीने या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम राबवत आहोत। यासाठी अनेक आमचे सहकारी असेल, आम्हाला ज्येष्ठ नाते, आमच्या गावचे सर्व वारकरी संप्रदायातली लोक किंवा आमचा मनोज दादा, सर्व अशी लोकांचा असे उन्नती फाउंडेशन सर्व मिळून हा कार्यक्रम राबवला जातो, जेणेकरून हाच समाजाला एक चांगला संदेश देण्यात येतो की आज आपण शिवजयंती अशा पद्धतीने साजरी करावी। समाजाने त्याचा एक पिंपरी चिंचवडमध्ये असा आपण एक जसं आपल्या महिला आपल्या घरातल्या कुटुंबाचं आपण लग्न आनंदाने पार पाडतो तसंच या दिव्यांग लोकांमध्येच आपण एक आनंद शोधतो। मैं तो सौभाग्यशाली समझती हूँ कि मैं आज इस जो यहाँ पे आयोजन हुआ है उसका मैं एक हिस्सा हूँ। और मैंने पिंपरी चिंचवड़ में इतने सालों में कभी इस तरह का दिव्यांगों के विवाह का कार्यक्रम नहीं देखा। उन्नति सोशल फाउंडेशन जो कि
नाम ही काफ़ी है, उनको वो कोई भी तारुफ के मोहताज नहीं है, क्योंकि इतना सामाजिक कार्य उन्होंने पिंपरी चिंचवाड़ में किया है कि यहाँ का बच्चा बच्चा उनको जानता है। और दूसरा जो झुंझ दिव्यांग जो संस्था है, इन दोनों के सौजन्य से आज का ये कार्यक्रम, इतने शुभ दिन, छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है आज, और आज के दिन इतना ये शुभ कार्य हुआ, मैं बहुत 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 प्रसन्न हूँ। और आयोजन बहुत ही सुंदर किया गया, बिल्कुल ट्रेडिशनल तरीके से ढोल ताशे के साथ में, कोई मॉडर्न एलिमेंट उसमें नहीं था। आई एम रियली एक्सट्रीमली हैप्पी टू बी हियर। और मैं नव दंपतियों को सिर्फ एक ही सलाह देना चाहूँगी, आंधियों से कह दो ना उलझा करें हमसे, हम वो हैं जो हर हाल में जीने का हुनर रखते हैं। तो जियो, मस्त रहो, स्वस्थ रहो, व्यस्त रहो। तर आम्ही आज सेवा करू शकणार, कारण मी स्वतः अंध असल्यामुळं की तिथं जे कोणी जे दोन संस्था आहेत त्या संस्था मी मनापासून आभारी मानतो आणि खूप असं थाटामाटात त्यांनी विवाह केलेला आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. त्यांच्या अंधत्या जवळ होतं बद्दल कमी झालं आणि झुंझुन फाउंडेशन आणि जे फाउंडेशन आहे कमल फाउंडेशन, या दोन्हीचे मी आभार मानतो सर. एवढं थाटामाट लग्न केलं, मी भरपूर आनंद झाला, मला बोलायला शब्द नाही येत सर. मी तसं बाहेर गेलं तर आता 9 वर्ष झालं विवाह करतो आणि 2 वर्ष उन्नती फाउंडेशन आम्ही तिकडे त्यामुळे उन्नतीसोबत जे विवाह करतो म्हणजे आगळं वेगळं वाटतं, कारण एवढं म्हणजे सहकार्य उन्नतीचं असतं या कार्यक्रमाला की म्हणजे शब्दात एवढं कमी आहे. आणि एवढा पूर्ण संसार देणं, त्यांना नव्याने संसार देऊन घर त्यांचा संसार उभा करणं हे पूर्ण उन्नती फाउंडेशन करते. धन्यवाद उन्नती फाउंडेशन आणि झुंज संस्थेला की आमचा विवाह म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा करून घडवून आणला. कारण आम्ही दोघेही अनाथ आहोत. आमचे आई वडील नाही, वडील आहेत, आई नाही आहे, त्यांना आई वडील नाही आहेत. आमचं कोणीही नव्हतं, आमच्यासाठी आई वडिलांसारखे धावून आले, त्याच्याबद्दल धन्यवाद. रुखवत वगैरे सगळं देण्यात आलं, सगळं दिलेलं आहे, रुखवत आणि एवढं की आमच्या आज मी खूप खुश आहे आणि उन्नती फाउंडेशन आणि झुंज फाउंडेशन यांची मी खूप आभारी आहे. त्यांनी आमचं खूप थाटामाटात खूप असं एकदम मनासारखं असं आमचा विवाह एकत्र लावून दिला, जी अपेक्षा मी कधीच केली नव्हती आतापर्यंत. पण मला खूप आनंद झाला आज मी खूप खुश आहे. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.